अध्ययन निष्पत्ती 020101 विविध उद्देशासाठी स्वतःच्या भाषेचा आणि शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात. इयत्ता 2री, विषय मराठी, पाठ 3, फुग्यारे. प्रश्न पहिला. फुगा हेलकावे का घेतो? 1 वाऱ्यामुळे, 2 पावसामुळे, 3 पक्षामुळे, 4 दोरीमुळे. उत्तर वाऱ्यामुळे. प्रश्न दुसरा. फुग्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? 1 बॉल, 2 बलून, 3 कॅप, 4 कॅट. उत्तर बलून. प्रश्न तिसरा. गटातील जोडाक्षर असलेल्या पर्यायाला गोल करा. 1 फुगा, 2 चंद्र, 3 पक्षी, 4 जगा. उत्तर चंद्र. प्रश्न चौथा. गटातील वेगळा शब्द ओळखा. 1 रात्र, 2 चंद्र, 3 पक्षी, 4 फुगा. उत्तर पक्षी. प्रश्न पाचवा. फुग्यामध्ये काय भरतात? 1 पाणी, 2 हवा, 3 रंग, 4 फुले. उत्तर हवा. प्रश्न 6वा. आकाशात ढग केव्हा दिसतात? 1 उन्हाळ्यात, 2 पावसाळ्यात, 3 सकाळी, 4 हिवाळ्यात. उत्तर पावसाळ्यात. प्रश्न 7वा. मुले चंद्राच्या घरी मुक्काम करायला कोणाला सांगतात? 1 पक्ष्यांना, 2 ढगांना, 3 फुग्यांना, 4 प्राण्यांना. उत्तर फुग्यांना. प्रश्न 8वा. फुगे कुठे मिळतात? 1 दवाखान्यात, 2 दुकानात, 3 घरात, 4 शाळेत. उत्तर दुकानात. प्रश्न 9वा. पक्ष्यांची गोष्टी कोण करतो? 1 आभाळ, 2 वारे, 3 फुगा, 4 ढग. उत्तर फुगा. प्रश्न 10वा. फुगा आभाळी उंच कसा जातो? 1 तो जड असतो, 2 हलका असतो, 3 त्याला पंख असतात, 4 त्याला पाय असतात. उत्तर तो हलका असतो. प्रश्न 11वा. खालीलपैकी प्रश्नचिन्ह कोणते? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. उत्तर पर्याय 3. प्रश्न 12वा. कोणता फुगा आकाशी उंच जातो? 1 रंगीत, 2 हवा भरलेला, 3 फुटलेला, 4 पाणी भरलेला.
उत्तर हवा भरलेला. प्रश्न 13वा. ढग कोठे असतात? 1 पाण्यात, 2 घरात, 3 आभाळात, 4 गावात. उत्तर आभाळात.